एक मिनिट एक मिनिट रोल करायचं बंडखोरी केली होती. आता ते बंड जे आहेत ते थंड झाले म्हणता येईल का? बंडखोरी झाले म्हणजे काय पक्षाच्या आदेशानुसार कळवलं सांगावं. हां बरोबर. यांचं झाल्यावर तुम्ही पण द्या. पाटलांची भेट घेतलेली होती, उत्तम जानकरांची भेट प्रचाराचा घेतलेली होती. काय शुभारंभ होतं देखील नेमकं? केलेला होता. शुभारंभ केला होता. या ठिकाणी शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश आलेला आहे रिझाईन करा म्हणून. ज्या वेळेला फॉर्म भरला होता त्यावेळेला सुरुवातीला आम्ही सांगितलं होतं की आमच्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब व खासदार श्रीकांतदादा शिंदे साहेब यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम असेल. आणि आज शिंदे साहेबांचा आदेश आला की उमेदवारी आपण माघारी घ्या. पण आमचा मुख्य उद्देश या सोलापूर जिल्ह्याचा असा होता की या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे शिवसेनेला सातत्यानं ज्या पद्धतीनं राज्यामध्ये सत्तेचा वाटा शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, या सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या आमदारांना समान मिळतो किंवा त्यांच्या ताकदीनुसार मिळतो, तसा वाटा या सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेला दुर्लक्षित करण्याचं काम आजपर्यंत झालं होतं. पालकमंत्री महोदय यांच्याशी माझी 2 तास मीटिंग झाली, चर्चा झाली आणि त्या चर्चामध्ये आम्ही काही मुद्दे मांडले. जयाभाऊंना आम्ही सांगितलं की आम्ही संघर्ष करून या ठिकाणी लोकप्रतिनिधी झालेलो आहे आणि आमच्या हातून देखील या ठिकाणी विकास निधीचं वाटप आम्हाला झालं पाहिजे. या ठिकाणी DPCच्या मीटिंगमध्ये एक और पालकत्वाची भूमिका, पालकत्वाची व्याख्या सांगा. 2 तास चर्चा केली तुम्ही. आता लोकांना फक्त एवढं सांगा, पालकत्वाची व्याख्या कोण कुणाला सांगितली? पालकमंत्री ही एकाधिकारशाहीनं वागत होते म्हणून मी बोललो होतो, मी परत घेणार नाही. पण आता पालकमंत्री स्वतःच मानलेले आहेत, तुम्हाला सहकार्य करतो. सलमान खानचा डायलॉग त्यांनी मारलेला आहे, कुठला? एक बार मैंने कमिटमेंट किया तो मैं खुद की भी नहीं सुनता. अशा पद्धतीनं पालकमंत्र्यांनी माझ्या संघ विश्वास ठेवला पाहिजे. त्यामुळं त्यांच्यावर विश्वास ठेवून आज या ठिकाणी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आणि पालकमंत्र्यांवर विश्वास ठेवून या ठिकाणी उमेदवारी माघारी या निवडणुकीत माघार घेण्याचा निर्णय घेतला. काय निवडणूक माघार घेण्याची काय? सर्व बोलता येणार नाही, माईक समोर बोलता. पण साहेब, महाविकास आघाडीत ते पालकमंत्र्यांची भेट झाली मी का? अपक्ष भरला. पालकमंत्र्यांची भेट झाली काय का? बोलणं झालंय का? काही शब्द मिळाले का? पालकमंत्री असू द्या, सर्व पक्षांनी माझे मित्रच आहेत, त्यामुळे भेटीगाठी होत असतात. राजकीय दबाव होता. नाही, तुम्ही आता भाजपच्या आमदाराच्या गाडीत आलेला आहात. ती माझी जिगर जीवलग विद्यार्थी शिवसैनिक पहिले पण तुम्ही त्या दिवशी म्हणला होता माघार घेणार नाही म्हणून. म्हणून नाही म्हणतात. मी अंदाज घेणार आहे. लोकांची निवडणूक विनोद होणे अशी अपेक्षा. डिकोळे साहेब, ही निवडणूक बिनविरोध अशी माहिती आहे. आणखी कोण कोण? त्याची काय कल्पना नाही. विरोधी गटात सुद्धा त्यांच्या त्या सगळ्यांनी स्वतःहून बनले. त्यांची कोणाची चर्चा नाही. प्रत्येकजण आपापल्या स्वतःसाठी प्रयत्न करतो. काल वेळापूरमध्ये सुद्धा बैठक झाली होती. नाही, आपण आम्ही त्या बैठकीला उपस्थित नव्हतो. मी मुंबईत होतो काल. मी सर्व प्रमुख नेत्यांना भेटून आलो. काल जिल्ह्यातील सर्व नेत्यांना भेटलो. कालही अकलूजमध्ये खासदार साहेब भेटलो, जानकर साहेब भेटलो. बैठक वगैरे पण मग काय त्यांनी काय सांगितलं? माघार घ्या असं सांगितलं? नाही. या चर्चेत नाही उमेदवार निघाला अशा पद्धतीने. पण आपली स्वतःची मानसिकता लढवण्यासाठी जे काही संख्याबळ असेल. कारण असं काय नाही, शेवटी शिवसैनिक आम्ही आहोत आणि जे आमचे पक्षप्रमुख मुख्य नेते जे काही आदेश देतील त्या त्या आदेशाचं पालन करणं हे आमचा धर्म आहे, आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सीएम यशवंत सरांचा, आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेबांचा आदेश त्या ठिकाणी 1-2 मिनिटांमध्ये येणार आहे. त्या आदेशानंतर आमची भूमिका करतो. महायुती म्हणून भाजपला जागा सुटलेली होती, मात्र आपण मित्र पक्षाच्या विरोधातच फॉर्म भरलेला होता. आता माघारी घेत आहे. नाही, काय आहे, शेवटी अर्ज भरला जातो, काही विषय असतात त्या ठिकाणी मित्र पक्षामध्ये, त्या ठिकाणी काही गोष्टी असतात. त्या सगळ्या गोष्टीवरती विचारविनिमय आणि चर्चा होणं गरजेचं असतं. आज महाराष्ट्रावर त्या ठिकाणी प्रत्येक जणाला त्या ठिकाणी वाटतं की आम्ही
आम्ही येऊ शकतो, आमचं संख्याबळ आहे. आणि आज नाही म्हटलं तरी शिवसेनेचं संख्याबळ ही 110च्या आसपासचं आहे. त्याच्यामुळे इच्छुक असणं काही गैर असायचं कारण काही नैसर्गिक आहे. आणि नाशिकमध्ये देखील आमचे मित्रपक्ष वडील बंधू भाजप यांचं देखील काही लोकांना वाटत होतं की तिथं आपण निवडणूक लढावी आणि तिथं देखील आपण निवडून येतो. तशीच परिस्थिती आज सोलापूरमध्ये देखील आहे, साताऱ्यामध्ये आहे. तर आज आम्हाला सोलापूरमध्ये आम्हालाही वाटत होतं की आम्ही त्या ठिकाणी आमच्याकडे संख्याबळ असताना आपण त्या ठिकाणी आपण निवडून घ्यावं. म्हणून एक त्या ठिकाणी प्रक्रियेचा भाग प्रत्येकजण त्या ठिकाणी चर्चेचा त्या ठिकाणी काही वेळेअभावी चर्चा काही कालखंडामध्ये अर्ज भरायच्या पहिलं पूर्ण होऊ शकल्या नाहीत. पण तो अर्ज भरल्यानंतर सर्व वरिष्ठ नेते मंडळी त्या ठिकाणी परिस्थितीनुसार महाराष्ट्रामधली त्या ठिकाणी चर्चा झाली. फक्त त्यावेळेस प्रत्येक जागेवरती त्या ठिकाणी काही अपेक्षा असलेल्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी जागा भरल्या. त्यावेळेस वरिष्ठांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना बीजेपीचे आदेश दिले की बाबा आपण नाशिकमध्ये त्या ठिकाणी युतीचा धर्म पाळला पाहिजे. आज आमच्या नेतृत्वाने आम्हाला आदेश दिला की आपण सोलापूरमध्ये सुद्धा युतीचा धर्म पाळला पाहिजे. आणि नक्कीच मग शेवटी डिवायडेड अँड रूल त्या ठिकाणी कोणाला तरी फायदा होण्यापेक्षा ते काही घरातील त्या ठिकाणी मतभेद असतील काय असतील या सगळ्या गोष्टी चर्चेअंती त्या ठिकाणी आणि चर्चेची दारं त्या ठिकाणी खुली ठेवलेली होती. आणि आमचे काही म्हणणं असेल ते आम्ही आमचं म्हणणं मांडलं, त्यांनी त्या ठिकाणी जे योग्य आहे ते त्या ठिकाणी मान्य केलं. आणि म्हणून त्या ठिकाणी एक चर्चा सकारात्मक झाल्या. काही कम्युनिकेशन जो काय आमच्यामध्ये स्थानिक लेवलला गॅप होता तो देखील गॅप या चर्चेअंती भरून निघाला. आणि वरिष्ठांच्या आदेशाचं पालन करणं तर शेवटी हे क्रमप्राप्त होतं. आणि वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे त्या ठिकाणी आज आम्ही आमचा उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी माघार घेतोय. आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील जे नेतृत्व सांगेल त्या पद्धतीनं त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये सन्मानाची वागणूक मिळेल पक्षात नक्की मिळेल. त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे आणि शेवटी कुठेतरी विश्वास ठेवला पाहिजे. शेवटी सगळं अविश्वासाप्रमाणे शब्द दिलाय. शेवटी आज दोन्ही नेत्यांच्या मध्ये एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांच्या मध्ये चर्चा झाली. स्थानिक लेवलला मेत्रे साहेब असतील, पुढे मेत्रे साहेब आमचे पालक आहेत जिल्ह्यामध्ये. ईशम सरांचं एकनाथजी शिंदे साहेबांचा देखील पालक चर्चा झाली. आणि माझ्याही पालक